पुण्यातल्या कोथरूडमध्ये अचानक इतकी डुकरं का मरतायत? त्यामुळे वाढलाय का धोका? प्रशासन नक्की करतंय काय? पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक अधिक चिंतेत असताना कोथरूड परिसरात आता डुकरांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता नवीन भीती निर्माण होत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढत आहे. PMPL डेपो परिसरात गेल्या आठवड्यात दररोज 5 ते 6 मृत डुक्कर आढळून येत होते. याशिवाय भारतीनगर ते भीमाले टॉवर दरम्यान आणखी 12 मृत डुकरांची आढळणी झाली आहे. त्यामुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही डुकरे विषबाधेने मेली की अन्य कोणत्या कारणाने हे अद्याप महापालिकेला समजू शकलेले नाही. या संदर्भात आरोग्य विभागाने आदेश दिले असून कत्तलखान्यांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या डुकरांची आरोग्य तपासणी करूनच पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेने मृत डुकरांची विल्हेवाट लावल्यानंतरही नवीन मृत डुकरांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागरिकांनी या संदर्भात विविध तक्रारी केल्या आहेत. काही लोक डुकरांसाठी सांडपाणी वाहिन्या फोडून त्यांना खाद्य पुरवतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. तसेच डुक्कर वस्तीमध्ये मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांना चावण्याचा धोका वाढला आहे. मृत डुकरांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून महापालिकेने त्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. कोथरूडमध्ये 2 ते 3 कुटुंब डुक्कर पाळतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात डुक्कर मरत असूनही त्यांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. तसेच महापालिकेच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या प्रकरणाचा सखोल तपास केलेला नाही. आतापर्यंत जवळपास 40 डुकरांचा मृत्यू झाला आहे, पण अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. जे डुक्कर कत्तलखान्यांमध्ये जातात त्यांची योग्य आरोग्य तपासणी करूनच कत्तल करावी अशी मागणी आता केली जात आहे. अन्यथा हे प्रकरण गंभीर स्वरूप धारण करू शकते. प्राथमिक तपासातील मृत डुकरांचे यकृत खराब झाल्याचे समोर आले आहे. तसेच नाल्यातील पाण्यात कोणतेही घातक रसायन आहे का याची तपासणी केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी सांगितले की डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल. GBS रुग्णसंख्या वाढत असतानाच डुकरांचे होणारे मृत्यू महापालिकेसमोर नवा प्रश्न निर्माण करत आहे. नागरिकांचा प्रश्न हा फक्त डुकरांचा नाही, तर त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचा आहे. पुणे महापालिकेने त्वरित या समस्येवर उपाययोजना करावी, अन्यथा हा धोका आणखी गंभीर होऊ शकतो.